नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या मॅथ क्लासेसमध्ये स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण पार्ट 2 चा सर्कल या टॉपिकवरील अतिशय महत्त्वाचे दोन थेरम आजच्या लेक्चरला आपण डिस्कस करणार आहोत. पहिला थेरम म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि दुसरा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. हे दोन्ही थेरम आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. दादा, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय? तर साध्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला, एक सर्कल असेल आणि एखाद्या सर्कलवर त्या अँगलचा जर व्हर्टेक्स असेल, याला नाव दिलं मी ABC. म्हणजे ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असेल आणि त्याच अँगलच्या दोन आर्म सर्कलला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट करीत असतील तर त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं. इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला म्हणायचं? अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर असायला पाहिजे आणि त्याच्या दोन्ही आर्म सर्कलला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले असतील तर त्याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल म्हणू शकतो. मग दुसरी गोष्ट, मग आता इन्स्क्राइब्ड अँगल आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा असेल तर त्याच सोबत आपल्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय हे पण माहित असणं गरजेचं आहे. तर बाळांनो, हा जो अँगल आहे, ह्या अँगलच्या इंटिरियर भागामध्ये जी आर्क तयार होते त्या आर्कला आपल्याला काय म्हणायचंय? तर इंटरसेप्टेड आर्क म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आपल्याला? इंटरसेप्टेड आर्क. मग इथं एसी ही इंटरसेप्टेड आर्क तयार झालेली. ओके, मग आता आपण आजच्या थेरमला लगेच सुरुवात करूयात. यामध्ये बुक पेक्षा थोडंसं वेगळं सांगणार आहे, आपल्याला रट्टा मारायची गरज पडली नाही पाहिजे त्या पद्धतीने सांगतो मी. थोडंसं एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करतो. तर इथं आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागणार, ते कन्स्ट्रक्शन करून घेतो. पहिल्यांदा मी BO ला जॉईन करून घेतो. इथं आपल्याला मी पहिल्यांदा BO ला जॉईन करून घेतो. लक्ष द्या व्यवस्थित. इथं OC ला जॉईन केलेलं आहे, पण परत एकदा मी डार्क पेनानं एकदा OC ला जॉईन करून घेतो. चला, आणि कोणताही जर थेरम प्रूव्ह करायचा असेल तर पहिल्यांदा गिवन लिहायचं. आपण गिवन काय काय दिले ते बघू आणि गिवन लिहायला चालू करू. बघा, गिवन लिहित असताना बाळांनो, स्केच मध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या गोष्टी आपल्याला लिहायच्या. तर इथं काय दिसतं आपल्याला? सेंटर ऑफ सर्कल इज O. पहिल्यांदा मी लिहितो सेंटर ऑफ सर्कल इज O. सर्कलचा सेंटर कोण आहे? O. आणि इथं इन्स्क्राइब्ड अँगल कोण तयार झालेला आहे? BAC. तर मी इथं लिहू शकतो अँगल BAC इज अन इन्स्क्राइब्ड अँगल. हा कोणता आहे तुमचा? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आणि ह्याच अँगलनं इंटरसेप्टेड केलेली आर्क कोणती आहे? तर बाबा BAC ह्या अँगलच्या इंटिरियर भागामध्ये बघा कोणती आर्क आहे? तर BDC हे आपल्याला इथं इंटरसेप्टेड आर्क बघायला भेटते, म्हणून तेही लिहितो मी इथं. तर आर्क BDC इज इंटरसेप्टेड आर्क. ओके, हे झालं तुमचं गिवन. आता प्रूव्ह काय करायचं आपल्याला? सिद्ध काय करायचंय आता ते लिहायचं. आपल्याला प्रूव्ह करायचंय की इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजेच BAC हा कोणाला इक्वल आहे? तर इथं सांगितलेलं आहे आपल्याला बघा, द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल. मग इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे? BAC इज म्हणजे इक्वल टू, हा कोणाला इक्वल आहे? हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे हा इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला इक्वल आहे? तर त्यानं इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या कसा आहे? हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? तर इथं लिहितो मी मेजर ऑफ आर्क. कोणती आर्क आहे? BDC. आपल्याला हे प्रूव्ह करायचं. हे प्रूव्ह करत असताना आपण काही कन्स्ट्रक्शन केले का? तर यस, आपण काही कन्स्ट्रक्शन केलेले. ते कन्स्ट्रक्शनही मी लिहून घेतो. कोणताही थेरम जर तुम्हाला प्रूव्ह करायचा असेल तर तुम्हाला मांडणी ह्याच पद्धतीनं करावी लागेल बाळांनो. तर कन्स्ट्रक्शन काय केलं आपण? रे OA आपण ड्रॉ केलाय, म्हणून लिहितो मी इथं ड्रॉ रे AO. आणि परत काय केलंय? जॉईन BO आणि OC. हे तुम्हाला लिहायचं तर लिहू शकतात. मी लिहितो जॉईन BO अँड OC. हे आपण जॉईन केले. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता प्रूफ
हे कसं सिद्ध करायचंय की अँगल BAC हा त्यानं इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या हाफ आहे. मग हे बघा, आपल्याला हेच बघायचंय आता महत्वाचं, म्हणून इथं मी लिहितो प्रूफ. प्रूफ. मग आता लक्ष द्या, प्रूफ कसा द्यायचा आहे. पहिल्यांदा इथं दोन ट्रायंगल दिसतात, मी हे दोन्ही ट्रायंगल घेतो. पहिल्यांदा OAC हा ट्रायंगल घेतो, म्हणून इथं लिहितो इन ट्रायंगल AOC. ह्या ट्रायंगल मध्ये जर बघितलं बाळांनो, तर तुम्हाला ह्या ट्रायंगलच्या दोन साइड आपल्याला सेम दिसतील. एक जर बघितली तर AO आणि दुसरी कोण आहे तुमची OC. ह्या दोन साइड इक्वल आहेत. का? कारण की रेडियस ऑफ सेम सर्कल, एका सर्कलच्या रेडियस कशा असतात, इक्वल असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणून मी इथं लिहू शकतो OA इज कॉन्ग्रंट कोणाला असणार, OC ला. आणि इथं जर रिजन लिहायचं जर झालं तर मी इथं रिजन लिहू शकतो रेडियस ऑफ सर्कल, किंवा सेम सर्कल लिहिलं तरी चालेल. मग जर ह्याच ट्रायंगलच्या दोन साइड सेम आहेत, याचा अर्थ ट्रायंगल OAC हा कोणता ट्रायंगल झाला, ज्या ट्रायंगलच्या दोन साइड सेम असतात त्या ट्रायंगल आपण आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतो. तर हा जो ट्रायंगल झालेला आपला ट्रायंगल AOC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. हा कोण झाला तुमचा, आयसोसेलेस ट्रायंगल झाला. आणि आपल्याला माहिती आहे आयसोसेलेस ट्रायंगल जर झाला, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम काय सांगतो आपल्याला, ज्या दोन साइड सेम आहेत त्यांचे दोन बेस अँगल सेम आहेत. बेस अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट. याचा अर्थ हा C अँगल आणि इकडा हा A अँगल एकमेकाला कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट. म्हणजेच मी लिहू शकतो इथं अँगल AOC, अँगल AOC हा कोणाला कॉन्ग्रंट असणार आहे तुमचा, अँगल OCA ला, अँगल OCA ला कॉन्ग्रंट. याचा अर्थ काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणून मी लिहू शकतो अँगल AOC हा इक्वल असणार आहे अँगल OCA ला. आणि मी यांनाच काय सपोज करतो, मी x सपोज करतो. म्हणून इथं लिहितो मी लेट. हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, पण किती आहेत माहिती आहेत का आपल्याला, नाही. मग तर मी ह्या दोन्ही अँगलला काय सपोज करतो, x. ओके. मग आता लक्ष द्या बाळांनो, इथे एक ट्रायंगल तयार झालाय. इथं कोण कोण तयार झाला, इथे एक आपल्याला ट्रायंगल तयार बघायला भेटतोय. कोणता आहे बघा, लक्ष द्या, OAC हा ट्रायंगल तयार झालाय. आणि इथे एक असा रे एक्सटेंड आहे. तर हा जो अँगल आहे ह्या ट्रायंगलसाठी OAC या ट्रायंगलसाठी हा एक्सटेरियर अँगल आहे. आणि बाळांनो, हा जो एक्सटेरियर अँगल आहे हा एक्सटेरियर अँगल कोणाला इक्वल असतोय, तर त्याचा ऍडजस्टंट जो अँगल आहे तो ऍडजस्टंट अँगल सोडून उरलेल्या दोन अँगलच्या बेरजेला इक्वल असतो, म्हणजेच ऍडिशनला इक्वल असतो. मग हा एक्सटेरियर अँगल म्हणजे कोणता, COE हा एक्सटेरियर अँगल आहे. ओके. आणि हा इक्वल असणार आहे ह्या त्याचा ऍडजस्टंट अँगल सोडून उरलेल्या दोन अँगलच्या ऍडिशनला इक्वल असतो. मग तेच लिहायचं आपल्याला. म्हणजे मी इथं लिहू शकतो की बघा अँगल COE is an exterior angle of triangle. कोणत्या ट्रायंगलचा, OAC. ट्रायंगल OAC या ट्रायंगलचा कोण झाला, हा एक्सटेरियर अँगल झाला. आणि बाळांनो, हाच एक्सटेरियर अँगल कोणाला इक्वल असतो, तर मी इथं लिहू शकतो अँगल आपल्याला काय लिहिता येईल इथं, हा बरोबर आहे. तर हा जो एक्सटेरियर अँगल झालेला आहे COE, तर अँगल COE हा एक्सटेरियर अँगल इक्वल असतो त्याचा ऍडजस्टंट अँगल सोडून उरलेले जे दोन अँगल आहेत त्यांच्या ऍडिशनला. मग रिमेनिंग राहिलेले दोन अँगल कोण आहेत, OAC, अँगल OAC प्लस दुसरा अँगल काय येईल, COCA, अँगल OCA. आणि लक्ष द्या, हा OAC किती आपण सपोज केलेला आहे, x. OCA पण किती सपोज केलेला आहे आपण, x. तर अँगल COE हा किती आला तुमचा, 2x आला. याला इक्वेशन नंबर मी 1 नाव देतो. ओके. ज्या पद्धतीने आपण COE म्हणजे हा एक्सटेरियर अँगल 2x दाखवलाय, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला जर बघितलं तर हा लेफ्ट साइडचा एक ट्रायंगल आहे. आपल्याला इथं लेफ्ट साइडचा एक ट्रायंगल बघायला भेटतोय. तो ट्रायंगल म्हणजे कोणता आहे बघा, तर OAB हा ट्रायंगल. तर इथेही दोन साइड सेम आहेत. ही जी प्रोसेस केली तीच आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये करायची. थेरम झाल्याच्या नंतर का असं केलं हे मी तुम्हाला सांगतो.
तर इथं बघा BO आणि AO ह्या दोन साइड सेम आहेत. हा कोण झाला तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल सेम झाला तर त्याचे दोन बेस अँगल काय असणार आहेत इक्वल. आणि मी यांना काय सपोज करणार आहे y. याला पण सपोज काय करतो मी y. याला आपण ऑलरेडी x सपोज केलेलं आहे. यालाही आपण x सपोज केलेलं आहे. आणि जर हे दोन अँगल असतील तर मला सांगा BOE हा एक्सटिरियर अँगल झाला आणि एक्सटिरियर अँगल कोणाला इक्वल असतो त्याचा ऍडजस्टंट अँगल सोडून उरलेल्या दोन अँगलच्या रिमेनिंग राहिलेल्या दोन अँगलच्या ऍडिशनला इक्वल असतो. मग y प्लस y हा पण किती होणार आहे तुमचा 2y. आपल्याला हे दाखवायचं. बघा लक्ष द्या. तर इथं लिहितो मी बाळांनो इन ट्रायंगल. आता हा ट्रायंगल घेतो. इन ट्रायंगल OAB मध्ये पण आपल्याला OA आणि OB सेम दिसतात. OA हा कॉन्ग्रंट आहे कोणाला OB ला. इथे रिझन काय येईल तुमचं रेडियस ऑफ सर्कल. इथे काय आलं तुमचं रेडियस ऑफ सर्कल. मग जर दोन साइड सेम असतील तर दिलेला ट्रायंगल कोणता असणार आहे तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल असणार आहे. म्हणून मी इथे लिहू शकतो ट्रायंगल कोणता OAB. ट्रायंगल OAB इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. हा कोण झाला तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल. जर आयसोसेलेस ट्रायंगल सेम असेल तर त्याचे बेस अँगल कसे असतात इक्वल असतात. आपल्याला सांगतो थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. तर मी इथं लिहू शकतो हे दोन अँगल इक्वल असणार आहेत. ज्या साइड कॉन्ग्रंट आहेत त्याचे बेस अँगल इक्वल. म्हणजेच अँगल इथं मी सांगू शकतो अँगल OAB हा कॉन्ग्रंट असणार आहे कोणाला OBA ला. अँगल OBA ला कॉन्ग्रंट म्हणजेच काय इक्वल असणार आहे. मी इथं लिहू शकतो अँगल OAB हा इक्वल असणार आहे अँगल OBA ला. आणि मी याला सपोज करतो y म्हणून इथं लिहितो मी लेट. ओके दोन अँगल सेम आहे. तर हा अँगल y झाला हाही अँगल y झाला. पण इथं जर बघितलं ह्या ट्रायंगलचा BOE हा कोण झालेला आहे एक्सटिरियर अँगल. आणि हा एक्सटिरियर अँगल कोणाला इक्वल असतो त्याचा ऍडजस्टंट अँगल सोडून राहिलेले जो दोन रिमेनिंग अँगल आहेत त्यांच्या ऍडिशनला काय असतो इक्वल असतो. म्हणून मी इथं लिहू शकतो BOE अँगल BOE is an exterior angle of triangle OAB ला. OAB चा एक्सटिरियर अँगल हा झाला आणि हाच अँगल BOE हा एक्सटिरियर अँगल कोणाला इक्वल असतो ऍडजस्टंट अँगल सोडून जे रिमेनिंग दोन अँगल राहिले त्यांच्या ऍडिशनला. म्हणजेच OAB अँगल OAB प्लस अँगल OBA अँगल OBA आणि हे दोन्ही अँगल आपण काय सपोज केलेत y. अँगल BO बघा लक्ष द्या अँगल इथं आपल्याला दिसणार नाही त्याच्यामुळे थोडंसं वर लिहितो बघा. तर अँगल इथं लिहितो मी परत अँगल BOE हा किती झाला y प्लस y 2y. याला इक्वेशन नंबर काय नाव देतो मी इथं 2 नाव देतो. हाही 2 आला. म्हणजे बाळांनो आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल BAC हा हाफ दाखवायचा होता कोणाच्या BDCच्या. पण इन्स्क्राइब्ड अँगल किती माहितीये का आपल्याला नाही. सपोज केल्यामुळे मला माहित झाला आता इन्स्क्राइब्ड अँगल BAC किती झालाय. मी हा सांगू शकतो इन्स्क्राइब्ड अँगल किती झालेला आहे. लक्ष द्या व्यवस्थित. तर लक्ष द्या इकडं हा जो आपला अँगल दिसतो इथं हा अँगल BAC हा अँगल किती असणार आहे हा x आणि हा y म्हणजे x प्लस y असणार आहे इन्स्क्राइब्ड अँगल. मग आता इंटरसेप्टेड आर्क आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता मला सांगा BOC ह्या आर्क साठी कोणता अँगल झाला रे तुमचा सेंट्रल अँगल. आणि सेंट्रल अँगल कोणाला इक्वल असतो त्याच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्कला म्हणजेच कोणाला इक्वल असणार आहे BDC ला. आपल्याला हे दाखवायचं. बघा आता इथपर्यंत आलंय. ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण परत बघूयात. आता लक्ष द्या इथं 2 पर्यंत आलेलं आहे. आता लक्ष द्या हा जो तुमचा अँगल आलाय BOE अँगल BOE किती आलाय 2x. आता मी इथं एक घेतो की अँगल BAC इन्स्क्राइब्ड अँगल किती आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. म्हणून मी इथं लिहू शकतो अँगल BAC हा कोणाला इक्वल असणार आहे इन्स्क्राइब्ड अँगल हे दोन अँगल
बीओसी म्हणजेच ओ ए सी अँगल ए ओ सी प्लस ह्या साईडचा अँगल ए ओ ए बी अँगल काय आला ए ओ बी ह्या दोन याला. आता लक्ष द्या ए ओ ए सी हा किती अँगल आहे तुमचा एक्स आणि ओ ए बी हा अँगल किती आहे तुमचा वाय. तर मला सांगा अँगल बी ए सी हा किती आला तुमचा एक्स प्लस वाय. याला मी इक्वेशन नंबर किती नाव देतो 3 नाव देतो. याला इक्वेशन किती देतो 3. आता इन्स्क्राइब्ड अँगल माहित झालाय. आता कोण काढायचंय फक्त तुम्हाला की इंटरसेप्टेड आर्क. पण इंटरसेप्टेड आर्क कशी फाइंड आउट करता येईल कारण की इंटरसेप्टेड आर्क म्हणजे मायनर आर्क कोणाला इक्वल असणार आहे सेंट्रल अँगलला. बघा बीओसी हा टोटल अँगल काढायचा म्हणजेच बीओसी म्हणजेच काय अँगल सीओई प्लस अँगल बीओई. तुम्ही असंही करू शकता. बघा ना सेंट्रल अँगल कोणता आहे बीओसी. हा अँगल जर काढायचा असेल तर ह्या दोन अँगलची ऍडिशन करावी लागेल म्हणजेच कोण सीओई आणि बीओई. एक तर असं करा किंवा आपण इक्वेशन 1 नंबर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची तुम्ही ऍडिशन करू शकता. सीओई आणि बीओई म्हणजेच कोण झाला तुमचा सीओई आणि बीओई म्हणजेच तुमचा हा झालेला आहे सेंट्रल अँगल. मग मी यालाच असं करतो. ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट कडे जातो. बघा इथं काय काय दिलेलं होतं आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे ऍडिशन करतो. सीओई प्लस कोण झाला बीओई. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची मी काय करतो इथं ऍडिशन करतो. म्हणजे मी इथं लिहू शकतो ऍड इक्वेशन नंबर 1 अँड 2. मग इक्वेशन 1 काय होतं बघा रे इक्वेशन 1 काय होतं सीओई आणि इक्वेशन 2 काय होतं बीओई. म्हणजे मी लिहू शकतो अँगल सीओई प्लस अँगल बीओई. आणि आपला सीओई अँगल किती होता सीओई अँगल किती होता आपला सीओई अँगल होता 2x आणि बीओई होता 2y. तर जशी एलएचएस ची ऍडिशन केली तशीच कोणाची करायची आपल्याला आरएसएस ची. म्हणजे मी इथं लिहू शकतो 2x प्लस काय आला तुमचा 2y. पण सीओई आणि बीओई म्हणजे कोण आहे रे बघा इकडे बघा सीओई बीओई म्हणजेच हा टोटल सेंट्रल अँगल झाला. त्यालाच मला लिहिता येतं बीओसी. म्हणून मी इथं लिहू शकतो अँगल हे दोन अँगल म्हणजेच कोण तयार झाला तुमचा बीओसी इज इक्वल टू 2x प्लस काय आला तुमचा 2y. जर हे दोन्हीकडे कॉमन आहेत तर मी अँगल बीओसी इज इक्वल टू 2 कॉमन जर काढला तर इकडे रिमेनिंग कोण राहिला x. हा 2 इथूनही कॉमन काढला तर इकडे कोण राहिला तुमचा y. ओके मग आता बीओसी हा कोण आला तुमचा सेंट्रल अँगल. मग आता तुम्हाला सेंट्रल अँगल आलेला आहे. आता इकडे बघा लक्ष द्या बीएसी माहित झालाय बीएसी. पण आता मला सांगा हा जो सेंट्रल अँगल आहे बीओसी हा कोणाला इक्वल असणार आहे त्याच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्कला म्हणजेच बीडीसी ला. कोणाला इक्वल असणार आहे बीडीसी ला. म्हणजेच मी बीओसी या अँगलच्या जागी काय लिहू शकतो बीडीसी लिहू शकतो. तर मी इथं लिहितो अँगल ह्या बीओसीच्या जागी लिहितो मी आर्क काय येईल तुमचं आर्क बीडीसी हा 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय आला. ओके मग आता बघा आपल्याला सेंट्रल अँगलही माहित हा आर्कही माहित झाली. आपल्याला सेंट्रल अँगलही माहित झालेला आहे सॉरी इन्स्क्राइब्ड अँगलही माहित झालेला आहे. मग आता मला सांगा इन्स्क्राइब्ड अँगल एक्स प्लस वाय कोणाला इक्वल आहे रे अँगल बीएसी ला इक्वल आहे. एक्स प्लस वाय कोणाला इक्वल आहे बीएसी ला. तर मी इथं एक्स प्लस वायच्या जागी काय लिहू शकतो रे इथं आर्क बीडीसी जशाच तसा 2. पण मला सांगा हे कोणाला इक्वल आहे एक्स प्लस वाय हे कोणाला इक्वल आहे अँगल बीएसी ला इक्वल आहे. हे आपल्याला कुठून समजलं तर इक्वेशन नंबर 3 वरून समजलेलं आहे. तर मी इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन 3. ओके मग आता मला सांगा हा 2 मल्टिप्लिकेशन मधला आहे ह्या साईडला आला तर कुठं जाणार तुमचा डिव्हिजन मध्ये म्हणजे 1/2 आणि इकडं कोण आलं मेजर ऑफ आर्क बीडीसी आणि इकडं कोण रिमेनिंग राहिला अँगल बीएसी. ओके मी यालाच काय लिहू शकतो मी यालाच लिहू शकतो अँगल बीएसी आणि हा इकडे लिहितो आरएचएस लेफ्ट साईडला लिहितो आणि एलएचएस राईट साईडला लिहितो काही होत नाही. अँगल बीएसी कोणाला इक्वल असणार आहे
हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क कोणाला, BDC ला. आणि बाळांनो आपल्याला आजच्या लेक्चरला हेच प्रूव्ह करायचं होतं, जे की आपला जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे, जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे हा तो कोणाला इक्वल आहे, हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. ओके, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढा. बघा काय केलं रे आपण, परत एकदा 2 मिनिटात रिव्हिजन करतो. हा जो ट्रायंगल आहे, हा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगलच्या 2 साइड दाखवून आपण याला आयसोसेलेस ट्रायंगल दाखवला. आयसोसेलेस ट्रायंगल झाला तर 2 अँगल काय झाले तुमचे, इक्वल. हे जर 2 अँगल जर इक्वल असतील तर यांना आपण एक्स सपोज केलंय आणि हा एक्सटिरियर अँगल झालेला आहे COE, आणि एक्सटिरियर अँगल कोणाला इक्वल असतो, त्याचा ऍडजस्टन सोडून रिमेनिंग राहिलेल्या 2 अँगलच्या ऍडिशनला इक्वल असतो. म्हणजे COE हा किती झाला तुमचा, 2x झालेला आहे, जो की आपण इथं लिहिलेला COE. आणि त्याच पद्धतीनं आपण इकडेही लिहिले. का केलं एवढं सगळं कशासाठी, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की जो आपला इन्स्क्राइब्ड अँगल आहे हा तो कोणाला इक्वल आहे, त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कला च्या हाफ आहे, हे आपल्याला सांगायचं. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा मी हा सेंट्रल अँगल जर मला माहित असेल तर मी त्याच्या करस्पॉन्डिंग जी मायनर आर्क ही सांगू शकतो, आणि आपण BDC सांगून आपण नंतर BAC पण अँगल फाइंड आउट केलेला आहे. आणि हा BAC अँगल म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल आहे, आणि हा इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला इक्वल आहे, त्याने इंटरसेप्टेड केलेली जी आर्क आहे त्या आर्कला काय, त्या आर्कच्या कसा आहे, हाफ आहे. ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आजचा दुसरा थेरम आपला थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, हा आजचा आपला दुसरा थेरम. बघा लक्ष द्या बाळांनो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम हा प्रत्येक वर्षी 3 मार्काला येणारा प्रश्न आहे. फक्त 2025 ला 2026 ला ह्याच वर्षी फक्त परीक्षेत आला नाही, नाहीतर पूर्वीच्या प्रत्येक बोर्ड परीक्षेमध्ये 3 मार्काला बघायला भेटतो. काय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, पहिल्यांदा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. तर ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टेक्स सर्क्युलर असतील तर त्याला काय म्हणायचं आपल्याला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टेक्स कुठे आहेत, सर्क्युलर आहेत, त्यांना काय म्हणायचं आपल्याला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बघत असताना, हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बघत असताना आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. आता थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय सांगतो आपल्याला, लक्ष द्या. अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. मग सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर हे माहित असणं गरजेचं आहे बाबा. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोन, म्हणजे त्या 2 अँगलची ऍडिशन किती असते तुमची, 180. काय म्हटलं आपल्याला, थेरम अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल कोण आहेत ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये, ए चा अपोजिट कोण दिसतोय, C, ए चा अपोजिट C आहे, आणि B चा अपोजिट कोण आहे, D. म्हणजे अँगल A प्लस अँगल C ह्या अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे ह्या 2 अँगलच्या मापाची बेरीज किती आहे, 180. अँगल B प्लस अँगल D, तर हे अपोजिट अँगल आहे, तर यांच्याही 2 कोणाच्या मापाची बेरीज किती आहे, 180. हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा. मग लक्ष द्या, आताच सांगितलं मी तुम्हाला, थेरम लिहित असताना पहिल्यांदा गिव्हन लिहायचं. तर आपल्याला गिव्हन काय दिसतंय बघा, बुक मध्ये हा ऍक्टिव्हिटी बेस आहे, पण आपण तसा न घेता आपण व्यवस्थित पद्धतीने प्रूव्ह करून देत आहोत. ओके, गिव्हन काय दिसले, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे आपल्याला गिव्हन दिसतंय. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह, तर आपल्याला अँगल B प्लस अँगल D, अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 दाखवायचं. म्हणजे अपोजिट अँगलची ऍडिशन किती असते, 180. त्याच पद्धतीने अँगल A प्लस अँगल C, अँगल A च्या अपोजिट कोण आहे, C, तर मी सांगू शकतो अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू काय आला तुमचा, 180. गिव्हन टू प्रूव्ह. कन्स्ट्रक्शन काय आपण केले, काही एक्स्ट्रा फिगर मध्ये काहीच नाही, म्हणजे कन्स्ट्रक्शन लिहायची गरज नाही. आता डायरेक्ट तुम्ही प्रूफ लिहू शकता. मग प्रूफ काय आहे, तर आपल्याला तो प्रूफ बघायचा. आता बघा इथं याच्या अगोदर जो थेरम शिकला आपलं, त्या थेरमचा आपल्याला यूज करायचा आहे, जो की बघा आता बघा, पहिल्यांदा B आणि D. B कुठे आहे तुमचा, बघा अँगल हा B इथे दिसतोय सर्वांना, अँगल B इथं दिलेला आहे आपल्याला.
अँगल बी. तर बघा बाळांनो, अँगल ए बी सी, तर हा जो अँगल ए बी सी हा इन्स्क्राइब्ड अँगल झालेला आहे. का? कारण त्या अँगलचा वर्टेक्स सर्कलवर आहे आणि त्याच्या दोन्ही आर्म सर्कलला 2 डिस्टिंक्ट पॉईंट मध्ये झाला. मग हा अँगल एबीसी हा इन्स्क्राइब्ड अँगल झाला, तर इंटरसेप्टेड आर्क कोणती असणार आहे? त्या अँगलच्या इंटिरियर भागामध्ये जी आर्क असते तिला इंटरसेप्टेड आर्क म्हणतो. तर याचा अर्थ इथं कोण झालेली? ही एक आणि ही एक आर्क गेली, तर त्याचा इंटिरियर भागामध्ये कोणती आर्क झालेली? एडीसी. कोणती झालेली? एडीसी. म्हणजे ही इंटरसेप्टेड आर्क झालेली. आणि ही इंटरसेप्ट आर्क कोणी केली? अँगल एबीसी न हे काय केलेले? अँगल एबीसी हा जो अँगल आहे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्टेड केलेली आर्क एडीसी. म्हणजे मी इथं लिहू शकतो आर्क एडीसी इज इंटरसेप्टेड बाय inscribed angle ABC. तर बाबा ही जी आर्क आहे एडीसी, ही जी आपण आर्क लिहिलेली इथं आर्क एडीसी ही कोणी इंटरसेप्ट केलेली आहे? अँगल एबीसी या इन्स्क्राइब्ड अँगलनं सेम केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बाबा इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजेच कोण? अँगल एबीसी हा इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला इक्वल असतोय? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. मग एबीसी न इंटरसेप्टेड केलेली आर्क कोणती तुमची? एडीसी, तर त्याच्या हाफ असणार आहे एडीसी. याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. इथं लिहायचं तर तुम्ही रिझन लिहू शकता इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, किंवा आपण लिहू इथं रिझन. आपण इथं रिझन लिहून घेऊ. इथं लिहितो मी रिझन. इथं मी लिहितो रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. ओके. मग त्याच पद्धतीने याला इक्वेशन 1 नंबर नाव दिले. मग आता याच्या अपोजिट, आता बघा आपल्याला काय इक्वल दाखवायचंय? अँगल बी प्लस डी इज इक्वल टू 180. आता बी आपण पहिल्यांदा इन्स्क्राइब्ड अँगल घेतलाय, आता कोण घ्यायचंय? डी. जर मी इथं अँगल ए डी सी हा अँगल एडीसी जर इन्स्क्राइब्ड अँगल घेतला, तर ह्या अँगलनं इंटरसेप्टेड केलेली आर्क कोणती आहे? एबीसी. म्हणजे मी इथं लिहू शकतो परत की एबीसी सिमिलरली लिहितो. सिमिलरली आर्क एबीसी बघा डी न म्हणजे अँगल एडीसी हा इन्स्क्राइब्ड अँगल झालेला आहे आणि त्याने इंटरसेप्टेड केलेली आर्क कोणती? एबीसी. म्हणजे लिहिलंय सिमिलरली आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड आर्क बाय इन्स्क्राइब्ड अँगल. कोणता अँगल आहे इन्स्क्राइब्ड अँगल? आता एडीसी, अँगल एडीसी. आणि आपल्याला माहिती आहे इन्स्क्राइब्ड अँगल इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. म्हणजेच मी इथं लिहू शकतो कोणता अँगल आहे? एडीसी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. एडीसी हा हाफ असणार आहे कोणाच्या? मेजर ऑफ आर्क त्याने इंटरसेप्टेड केलेली कोणती? एबीसी. याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो. आणि इथं रिझन जर लिहायचं झालं तर इथं तेच रिझन येईल तुमचं. काय येईल? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता या दोन अँगलची ऍडिशन मला 180 दाखवायची, अँगल एबीसी आणि अँगल एडी. ओके. तर मी ह्या दोन्ही अँगलची काय करतो? ऍडिशन करून घेतो या दोन्ही इक्वेशनची. म्हणून इथं लिहितो ऍड इक्वेशन नंबर 1 अँड 2, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करून घेतो. तर काय येईल? एलएचएस ची करतो अँगल एबीसी प्लस अँगल एडीसी. आता आरएचएस ची करतो तर काय आला तुमचा? हाफ ऑफ इक्वेशन 1 मध्ये काय? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. कोणती आर्क आहे तुमची? एडीसी प्लस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, दुसरी आर्क कोणतं आहे तुमचं? एबीसी. यांची ऍडिशन करायची आपल्याला. बघा हे जशाच तसे ठेवतो अँगल एबीसी प्लस अँगल एडीसी. दोन्ही मध्ये हाफ आहे तर हाफ आपण कॉमन काढू दोन्ही साईडचं. तर इकडं कोण राहिलं? मेजर ऑफ आर्क एडीसी प्लस इकडं कोणती राहिलेली तुमची? मेजर ऑफ आर्क एबीसी.
ह्या दोन आर्क कुठे आहेत बघूत बरं आपण, लक्ष द्या. ह्या दोन आर्क, लक्ष द्या इकडं आता. कोणती म्हणलंय? एडीसी. एडीसी कुठे बघा, एडीसी आर्क कुठे दिलेले आपल्याला बघा. ए डी सी ही एक आर्क तयार झाली आणि दुसरी कोण आहे? एबीसी. तर एबीसी कुठे? तर एबीसी आर्क कुठे दिसायली रे बाबा आपल्याला बघा, ए बी सी. पण जर ह्या दोन आर्कची ऍडिशन केली तर कोण तयार व्हावं लागलंय? एक कम्प्लीट सर्कल तयार व्हावं लागलंय. आणि मेजर ऑफ सर्कल किती असतं तुमचं? 360. एक कम्प्लीट सर्कलचं मेजर किती असतं? 360. तर मी इथं डायरेक्ट लिहू शकतो, अँगल एबीसी प्लस अँगल एडीसी इज इक्वल टू हाफ ऑफ काय आलं तुमचा, ह्या दोन आर्कचं मेजर किती असणार आहे तुमचं? 360. मग आता लक्ष द्या, मग इथं 2 न जर डिवाइड केलं तर काय येतं बघा तुमचा, बे एक बे, एक उरला, बे 8 16 आणि शून्याला शून्य. तर अँगल एबीसी प्लस अँगल एडीसी इज इक्वल टू किती आला तुमचा? 180. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू काय आला तुमचा? 180. मग जसं आपण हे अपोजिट अँगल, जे की आपले अपोजिट अँगल कोण आहेत? बी आणि डी, आपण 180 दाखवलेत, त्याच पद्धतीनं आपण अँगल ए आणि अँगल सी ही दाखवू शकतो. एकदा अँगल ए इन्स्क्राइब्ड अँगल घ्या, ही आर्क जी डी सी बी ही आर्क इंटरसेप्टेड घ्या. एकदा सी अँगल इन्स्क्राइब्ड घ्या, तर बी ए डी ही तुम्हाला इंटरसेप्टेड आर्क घ्यायची आणि ह्याच पद्धतीने तुम्ही प्रूव्ह करू शकता. म्हणून मी इथं लिहू शकतो, दुसरी प्रूव्ह करण्याची काही गरज नाही आपल्याला, म्हणून मी लिहू शकतो, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू काय आला तुमचा? 180. ह्या पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण हे 2 महत्वाचे थेरम आपण डिस्कस केलेले आहेत. जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.